विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सगळेच पक्ष हे विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेले आहेत. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना म्हणून महाविकास आघाडी आणि समोरचे सुद्धा लोक आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या, मोदी शहांच्या नेतृत्वाखालच्या, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या महाराष्ट्रातील भाजपाचा दारुण पराभव केला. आमच्या काही जागा फार थोड्या फरकाने गेल्या, त्यातली अकोल्याची सुद्धा आहे. ह्या वेळेला अकोल्याची जागा आम्ही जिंकू अशी आम्हाला खात्री होती, पण तिरंगी लढतीमध्ये ते जमलं नाही. पण विदर्भात चांगलं यश मिळालं, मराठवाड्यात यश मिळालं, मुंबईत यश मिळालं. आता तयारी विधानसभेची आहे आणि आम्ही सगळे नेते बराच काळ मुंबईच्या बाहेरच आहोत. काल बुलढाण्यात होतो, आज अकोल्यात आहे, मग संभाजीनगरला जाऊ. या राज्यातलं वातावरण हे असं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये सत्ता बदल होईल. सरकारी तिजोरीतून पैशाची किती उधळपट्टी केली. लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, पण जो 1500चा आकडा आहे तो आमचं सरकार आल्यावर त्यात भरघोस वाढ. लोकसभा निवडणूक हरल्यावर लाडक्या बहिणींची आठवण झाली. तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार यांच्या पलीकडे यांचं लाडकं कोणी नव्हतं. एकेका आमदाराला 50-50 कोटी देण्यात आले, खासदारांना 100-100 कोटी देण्यात आले. आताही नगरसेवक असतील शिवसेनेचे, पदाधिकारी असतील शिवसेनेचे, त्यांना फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो, पण लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये. याच्यावर प्रचारात चर्चा होईलच. निवडणुका वेळेत झाल्या, घ्याव्याच लागतील. तर नोव्हेंबरमध्ये या राज्यामध्ये सत्तांतर झालेलं तुम्हाला दिसेलच आणि त्यासाठी महाविकास आघाडी मजबूतीनं काम करते. तीनही पक्ष एकत्र आहेत. जागा वाटप सुरळीत पार पडेल. ती महायुती म्हणून जो काय प्रकार आहे ते त्यांच्या पद्धतीनं त्यांना काय करायचे आहेत, खोटे नाटे प्रचार अपप्रचार ते त्यांना करू द्या. पैसा आणि सत्ता याच्यापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, विकला जाणार नाही, हे लोकसभेत आम्ही दाखवून देऊ. तर माजी शिक्षण मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी PhD मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र मी कोणत्या विषयावर बोलतो आहे आणि तुम्ही कुठे सरकताय? तर या महाराष्ट्रातलं वातावरण हे अत्यंत महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे आणि त्याच्यामुळे अनेक आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना पोलिसी यंत्रणेचा वापर करून त्रास द्यायचा. उदाहरणार्थ आता या भागातले आमचे आमदार नितीन देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातो. का? तर ते मोदी शहाच्या तुरुंगाच्या भिंती फोडून पळून आले. त्याने बेईमानी केली नाही. सुरतमधून ते पळून आले. ते 50 खोक्याला विकले गेले नाहीत आणि मग शेवटी चार्टर प्लेननं त्यांना इथे पाठवण्यात आलं. गेल्या काही दिवसापासून जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसं त्यांना त्रास दिला जातो. काय तर म्हणे बेहिशोबी मालमत्ता. कोणाची बेहिशोबी मालमत्ता? आमची. मग तुमचं काय चाललं आहे? तुमचा हिशोब द्या. नितीन देशमुखांची, आमच्या आमदारांची, आमच्या पदाधिकाऱ्यांची, आमच्या कार्यकर्त्यांची, मग राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आमच्या चौकशा करताय तुम्ही. तुमची चौकशी जेव्हा आम्ही करू तेव्हा तुम्ही सुटणार नाही, एवढंच सांगतो.
काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्री असं म्हणाले की ताईमाई अक्का सावत्र भावांना मारा. या महाराष्ट्रात सावत्र कोणी नाही. आमचं सावत्र कोणी असेल तर दिल्लीमध्ये मोदी आणि शहा हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहे. महाराष्ट्राचा सावत्र भाऊ नाही, भाऊच नाही आहेत ते. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे तेवढं गेल्या 100 वर्षात कोणी केलं नसेल. आणि मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत बरं का. इतका लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारातला आम्ही पाहिला नाही. महाराष्ट्राचा नाही तर देशातला म्हणतो आहे. यापूर्वी देशामध्ये दिल्ली पुढे झुकणारे खूप मुख्यमंत्री पाहिले, पण इतका लोचट मुख्यमंत्री आम्ही इतिहासामध्ये पाहिला नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल अशा प्रकारचं वर्तन हे मुख्यमंत्री करतायत. हे जे बोलतायत हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलतायत. ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी उभं करणार नाही. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही, गांभीर्यानं पाहत नाही. महाराष्ट्राला बदल हवा आहे आणि हे घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही त्यासाठी कंबर कसतो आहोत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्र्यांच्या ज्या फायली आहेत विकास कामांच्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात होल्डर आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येक फाईल जी आहे माझ्या माहितीप्रमाणे मंत्रालयातली आणि ती जर देण्याघेण्याची असेल तर त्याकडे हल्ली दिल्लीचं फार लक्ष आहे. रावसाहेब, लोकसभेच्या आधी प्रकाश आंबेडकरांना आपण सोबत घेतलं होतं. आता मध्यंतरी स्टेटमेंट होतं की शिंदेची शिवसेना हीच खरी सेना आहे. म्हणजे असं आहे की प्रकाश आंबेडकर हे आंबेडकर आहेत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. आजही या देशावर डॉक्टर आंबेडकरांचे उपकार आहेत. प्रकाश आंबेडकरांना जर त्याचं भान असतं त्याने अशा प्रकारची वक्तव्य केली नसती. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे बरं का, राजेंद्र गवई हे सगळे सुद्धा आंबेडकरांचे खरे वारसदार विचारधारेचे शिलेदार आहेत. असं जर आम्ही म्हणालो तर त्यात चुकीचं काहीच नाही. गेले अनेक वर्ष रामदास आठवले या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आंबेडकरांचा विचार जिद्दीनं पुढे नेत आहेत. अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत, काम करत आहेत, त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत. डॉक्टर आंबेडकर ज्या पद्धतीनं काम करत होते या देशामध्ये त्या पद्धतीने आठवले करत आहेत. म्हणजे याचा अर्थ आम्ही असं म्हणायचा की डॉक्टर आंबेडकरांचे जे विचारधारा आहे, त्यांच्या ज्या संघटना होत्या त्यांचे खरे वारसदार आठवले आहेत. माणसानं ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचा मान राखून बोललं पाहिजे. हे महाराष्ट्र राज्य आहे आणि बाबासाहेब आंबेडकर असतील महामानव केलेले आहेत. प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर येण्याचा प्रयत्न करत होते. ते महाविकास आघाडीचे घटक होते. लोकसभेत आम्ही त्यांना 7 जागा देऊ केल्या होत्या, अकोल्यासह 7 जागा. तरी ते ज्यांच्या बाजूला वळले तो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिका अजिबात नाही, अजिबात नाही. असं आहे की आपल्या ज्या कृत्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तींना, धर्मांध शक्तींना मदत होत असेल मग ते कोणी असते. ज्या महाराष्ट्रात 2 असे नेते आहेत जे अशा प्रकारचं हस्तकाचं काम करतात. कधी मोदी शहांना पाठिंबा देतात, मग कधी बेईमान शिंदे गटाला पाठिंबा देतात. हे 2 जे नेते आहेत या महाराष्ट्रातले त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या नेत्यांचं कोणी ऐकलं नाही. पाडापाडी करणं आणि त्या बदल्यामध्ये
व्यवहार करणं हे या नेत्यांचं काम आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या धर्मांध शक्ती, महाराष्ट्रद्रोही शक्तींना धडा शिकवायला पाहिजे. पण तसं न करता खरं म्हणजे या लोकांनी फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे उमेदवार उभे केले पाहिजेत, म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतील. महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात, देशात त्यांनी निवडणुका लढवाव्यात आणि मोठा व्यवहार करावा. स्पष्टपणे बोलतात ते दोन नेते कोण आहेत, त्याची नाव घ्या. या राज्याच्या जनतेला माहिती आहे. राऊत साहेब, काल अजितदादांनी म्हटलं होतं की माझ्या बहिणी, लाडक्या बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं करून मला पश्चाताप होतोय. आणखी कशा कशाचा पश्चाताप त्यांना होईल? अजित पवारांना ही उपरती कशी झाली मला माहीत नाही, पण त्यांनी एक एजन्सी नेमलेली आहे गेल्या काही दिवसापासून सल्ला देण्यासाठी. आतापर्यंत ते आपल्या प्रिय काकांच्या सल्ल्याने चालत होते, तोपर्यंत त्यांचं बरं चाललं होतं. काकांची साथ सोडल्यावर त्यांची अधोगती सुरू झाली, त्यांची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली. हे लोकसभा निवडणुकीत दिसल्यावर त्यांनी एक एजन्सी नेमली. ही एजन्सी नेमण्याची जी काय एक पद्धत आहे ही भारतीय जनता पक्षाने आणली. याचा अर्थ राजकारणात त्यांना काय कळत नाही. ते त्यांच्या सल्ल्याने त्यांचे विधान आलं असेल. जे ज्ञान या राज्याच्या सामान्य जनतेला होतं त्यावेळेला की करतात ते चुकीचं आहे. बारामतीमध्ये भाऊ बहीण विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होतं. ते 4-5 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळलं नाही. याचा अर्थ ते राजकारणात फिट नाहीत. ते काही विधानसभा निवडणुकीच्या आधी ते काही करू शकतात. लोकसभेत इतका मोठा फटका बसल्यावर विधानसभेत सुद्धा त्यांची पाठ मातीला लागू नये यासाठी ते राखी बांधायला जातील, ते भाऊबीजेला स्वतःच जातील. आता प्रश्न आहे सुप्रिया सुळे काय करतात. सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्र लढला आहे बारामतीमध्ये, हे लक्षात घ्या. त्यांना पश्चाताप झाला तर महाविकास आघाडीत परत देणार का? त्यांना पश्चाताप कधीच होऊ शकत नाही. सर, आता एक हे राजकारण आहे. माजी शिक्षण मंत्री लक्ष्मणराव ढोबळे मला त्याविषयी माहीत नाही आहे फार. खोटे कागदपत्र सादर केले. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रधानमंत्र्यांपासून ते भाजपच्या अनेक नेत्यांच्या डिग्र्या खोट्याच आहेत ना. त्यांच्या चौकशा करा, सगळ्यांच्या बाहेर येतील. बोगस डिग्र्या छापल्या जात आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं वाटप होत आहे. बोगस युनिव्हर्सिटी निर्माण केल्या आहेत परदेशात आणि त्याची ऑक्सफर्ड, हार्वर्ड, केम्ब्रिजची तुम्ही न्यायालयात जाऊन अशा अनेक खटले सुरू आहेत. प्रधानमंत्र्यांच्या डिग्रीचाच जिथे वाद आहे तिथे तुम्ही हे काय घेऊन बसलात. विषय अत्यंत गंभीर आहे. 27 लाख लाडक्या बहिणी योजनेची खाती आहेत ते आधारला जोडण्याचं काम करायला सांगितलं. त्यासाठी लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांची 10 पटीनं पैसे घेऊन त्यांची लूट सध्या सुरू आहे महाराष्ट्रात. आहे ना, ही लुटच सुरू आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात लुटीशिवाय दुसरं काही सुरू नाही. ही अजून 2 किंवा 3 महिने ही लूट चालवली जाईल. देशामध्ये इंडिया आघाडी सत्ता परिवर्तन करण्यास कुठे कमी पडली असं आपल्याला वाटतं? अजिबात सत्ता परिवर्तन करण्यास आम्ही कमी पडलेलो नाही. एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांचं बहुमत आलेलं नाही, हे आमचं सगळ्यात मोठं यश आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालं होतं. त्यांचं सरकार 300च्या पार जागा जिंकून स्वतःच्या ताकदीवर आलं होतं. ह्या वेळेला त्यांच्याकडे बहुमत नाही. ते कुबड्यांवरचं सरकार आहे. त्या कुबड्या कधी पडू शकतात. पोलिसांना धमकी दिली आहे कोणी? नितेश राणेंनी की हिंदू मुलींच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, अशा ठिकाणी बदली करू नका. नालासोपाऱ्यामध्ये एका 14 वर्षीय मास्क कराल तर तिथं बदली. चला प्रश्न प्रश्न राहिला सर, आमच्या तुमच्या बाजूला बसलेले जे होते